तर गावाल्यानो आज मी तुमका दाखवतले अंडा तवा मसाला। ही डिश ऐकून एकदम भारी वाटता आणि बघून पण एकदम तोंडात पाणी सुटता आणि करूक म्हणजे एकदम सोपी आहे। रोज रोज तीच अंड्याची आमटी काय करतलो ना, म्हणून जरा एक वेगळी डिश दाखवतले। आणि खास म्हणजे याच्यातला एक पण अंडा असा फुटाचा नाही आणि बाहेर पडायचा नाही, तर एकदम शेवटपर्यंत बघा व्हिडिओ। तर अशी 4 किंवा 5 अंडी घ्यायची आणि स्वच्छ धुवून ती पाण्यात उकडत ठेवायची। आता 8-10 मिनिटाच्या जातली उकडेपर्यंत, तोपर्यंत ना एक मसाला बनवून घ्यायचो हिरवो। तर एका मिक्सरच्या भांड्यात लसूण, मिरची, आला आणि जराशी नाही जास्तशी कोथिंबीर आणि 2-3 पुदिन्याची पानं घालायची आणि तशीच पाणी न घालता मस्तपैकी चरचरीत लावून घ्यायची। त्याच्यासोबत 2 कांदे घ्यायचे आणि ते पण मिक्सरला कसे लावून घ्यायचे कच्चेच। आता जी आपण अंडी उकडली असतात ना ती सोलून घ्यायची आणि ही मी व्हिडिओ जशी दाखवते ना तशी दोन्हाने अशी कट करून घ्यायची, म्हणजे बरोबर मधोमध एकदम मस्तपैकी कट होतात, नाहीतर अशी तुटतली वाकडी तिकडे होऊन। अशी 2 तऱ्हेने मी कापून दाखवले, बघा तुमका जमता तसा करा। आता या सगळ्या अंड्याचे आपण 2-2 भाग केलेले असतात। आता करूया फोडणी। तर एक तवा ठेवायचं, त्याच्यात घालायचा तेल आणि आधी सगळी अंडी त्याच्यावर फ्राय करून घ्यायची। ही जशी मी व्हिडिओ दाखवलंय तशी सोडायची, मस्तपैकी परतायची आणि 1-2दा परतून झाली की वरून घालायचा लाल तिखट, थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद आणि परतून मस्तपैकी लालसर होईपर्यंत ना भाजून घ्यायची। एकदम जास्तही नाही भाजायची, पण जराशी मसाला एकदम भाजेपर्यंत भाजून घ्यायची। करपवू नका, नाही तर खराब लागते ती, आधीच सांगतोय। आता ही भाजलेली असतात, आता ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। बघा कसली छान दिसतात ना, ही अशीच खाऊक ना मस्त लागतं ना एकदम। आता ह्याचा अंडा भाजून उरलेला तेल असा ना त्याच तेलात फोडणी करायची। जिरं घालायचा, एक तमालपत्र टाकायचा, मग टाकायचा हिरवा वाटण आपण आधी करून ठेवलेला होता ता, आणि मस्तपैकी परतून घ्यायचा। बघा कसलं धूर येता ना, पण भारी लागतं असं परतून केल्यावर। आता घालायचं ह्याच्यावर कांद्याची पेस्ट, जी मगाशी आपण कच्च्या कांद्याची पेस्ट करून ठेवलेली ती, आणि ती पण अशी छान परतून घ्यायची। आता ह्याच्यात टाकायचे मसाले, जरासं भाजको मसालो, जरासं लाल तिखट, जराशी हळद आणि जरासं गरम मसालो, आणि शेवटात जरासं हिंग टाकायचं, म्हणजे हिवसपणा जाता। आता हे सगळे मसाले छान परतायचे आणि मस्त खमंग वास येऊक लागलो की त्याच्यात टाकायचा कांदा खोबऱ्याचा जरासा वाटण। हे वाटण 3 ते 4 चमचे एवढा असा, जास्त नाही। आता ह्या मस्त परतून घ्यायचा एकदम, त्याला तेल सुटेपर्यंत, आणि मिक्सरात जे आपण हिरवी पेस्ट लावलेली त्याच्यात जरासा पाणी घालायचं आणि तो धुवून याच्यात पाणी ओतायचं। जेवढे तुमका पातळ तेवढा ठेवा आणि मस्त एक उकळी काढा, आणि उकळी इली की त्याच्यात सोडा भाजलेली मस्त फ्राय केलेली अंडी, आणि आता वरून जराशी कोथिंबीर बारीक चिरलेली घाला आणि मस्तपैकी एक उकळी काढा आणि गॅस बंद करा। तर आपलं अतिशय चविष्ट असो झणझणीत अंडा तवा मसाला तयार असा। आता मस्तपैकी पावाबरोबर मी रेपटावतलंय। चला सगळे पटापट खाऊ घ्या आणि येता माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। बघा ह्यातला अंडा कसा मस्त रवला, घट्ट एकदम ना। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।